यावल तालुका पोलिसांची दमदार कामगिरी। घरफोडी करणाऱ्या पारध्यांची टोळी अखेर गजाआड। 10 तोळे सोने, 2 मोटारसायकल व इतर हत्यारे जप्त। येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत अंदरसूल, नगरसूल, सावरगाव, एरंडगाव, वायबोथी, सायगाव, कोळम बुद्रुक, कोळम खुर्द, गवंडगाव, निमगाव मड, खिरडी साठे, भुलेगाव, उंदीरवाडी, भारम अशा ठिकाणी चोरांनी घरफोड्या करून 7,89,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। तसेच सावरगाव, कुसमाडी, मुखेड व पिंपळगाव लेप येथे चोऱ्या करून एकूण 2,63,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। मागील काही दिवसात सदर चोरांवर काहीही जरब न बसल्याने त्यांची हिंमत वाढून त्यांनी काही भागात एकाच रात्री 4 ते 5 घरफोड्या केल्यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण तयार झाले होते। त्या दिशेने येवला तालुका पोलिसांनी विशेष प्रयत्न करत दररोज 3 पोलीस अधिकारी व 12 पोलीस अंमलदार असे खासगी वाहनाने साधे वेशात खाना होऊन रात्रगस्त सुरू केली। दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर चोरी व घरफोड्या करणारे इसम हे कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूरचे असल्याचे समजले। तेथे लागलीच माननीय वरिष्ठांच्या परवानगीने रवाना होऊन विशेष पथकाकडून सापळा रचत खालील काही इसमांना ताब्यात घेण्यात आलं। ते अनिल उर्फ लंगड्या सुरेश चव्हाण वय 45 वर्ष, अविल उर्फ आंधळ्या उर्फ आदित्य विकास भोसले वय 25 वर्ष, आग्या शायरी चव्हाण वय 45 वर्ष, साईनाथ तुकाराम जाधव वय 33 वर्ष। अद्याप फरार असलेले आरोपी दिलीप उर्फ डेचा विकास भोसले फरार, मिथून उमऱ्या काळे फरार, 7 संटा विकास भोसले फरार। वरील क्रमांक 1 ते 4 यांना गुन्हेशोध पथकाकडून मोठ्या शिताफीने गुप्त बातमीदारांच्या सहकार्याने व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आला आहे। त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपी यांच्याकडून एकूण 14 घरफोडी आणि चोऱ्यांच्या गुन्ह्याच्या कबुलीसह आता पावतो 10 तोळे सोने, 2 मोटारसायकल आणि चोरी करण्यासाठी लागणारी कानस, कटवणी व ॲडजस्ट पाना, पकड इत्यादी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे। आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत। त्यांचा 4 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत। त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे, कानस, कटवणी, ॲडजस्ट पाना, हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा, असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत। उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत। ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल। अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे। या टीम मध्ये मंडलिक PI तालुका पोलीस स्टेशन, PSI हर्षवर्धन बहिर, PSI पवार, भरत कांदळकर, हवलदार बिन्नर, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, गणेश बागुल, योगेश मोरे, गणेश सोनवणे, पंकज शिंदे, संतोष जाधव, सागर बनकर, श्याम थेटे, राजू दुबे, ललिता ढाकणे, सुनीता महाजन, वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे। आणि यांच्यामुळे हे 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफोडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे। याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।